सुनबाई, माझे डोळे खूप दुखत आहेत. गेल्या वर्षी डॉक्टरांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. आता पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं आहे. त्यामुळे कृपया आता डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घ्या. मुलगा ओरडून म्हणाला, आई, तू सकाळपासून इथे बसून रडत आहेस का? तुला दुसरं काही काम नाही का? इथून निघून जा आणि दुसऱ्या खोलीत बस. मला नाश्ता करायचा आहे. बाळा, माझ्या डोळ्यातील वेदना आता मला सहन होत नाहीत. वेदनेसोबतच दिवस रात्र माझ्या डोळ्यातून पाणी येत राहतं. मला डोळ्यांनी दिसत नाही हे मी तुला किती दिवसांपासून सांगत आहे. ऑपरेशन करून घ्या, पण तुम्ही ऐकत नाही. सून ओरडते, आम्ही एकटे नाही आहोत. तुमची अजून 5 मुली आहेत ज्यांना तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगा. आम्ही का करावं? आता बाहेर प्लॅटफॉर्मवर जाऊन बसा. आपण सकाळी लवकर शांतपणे नाश्ता करूया. तुम्ही इथे बसून तक्रार करत असता. सून आणि मुलाच्या बोलण्याने सरलाला खूप वाईट वाटते. त्यांचे बदलणारे वागणे समजून घेऊन ती काही काळासाठी शांत होते, पण ती काही करू शकत नाही. नवऱ्याच्या निधनानंतर सून आणि मुलाने तिच्याकडे कशी पाठ फिरवली आहे हे तिला प्रत्येक क्षणी जाणवत आहे. नवरा घरी असतानाही तिला वेदना होत होत्या. माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता. माझी सून आणि मुलगा सुद्धा त्यांचं ऐकून घ्यायचे. पण जेव्हापासून माझे पती सोडून गेले तेव्हापासून माझ्या सुनेने आणि मुलाने मला दुधातून माशीला हाकलून द्यावं तसं घरातून हाकलून दिलं आहे. तरीही अपमान गिळून ती आपल्या सुनेला म्हणते, सुनबाई, मी मान्य करते की मला अजून 5 मुली आहेत, पण तुझ्या सासऱ्याने जी काही पेन्शन मिळते ती धाकटा मुलगा सगळी तुझ्या स्वतःकडेच ठेवतो. म्हणूनच मी त्याला सांगत आहे. म्हणूनच निदान माझ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने त्याच्या पेन्शनचे पैसे तरी वापरावेत. तसे मी माझ्या मुलाकडून आणि सूर्यकडून कधीच जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत आणि माझा काही खर्चही नाही. आणि मी जरी माझ्या इतर मुलांना सांगितले तर तेही मला सांगतील की ज्या व्यक्तीला मी माझे निवृत्ती वेतन देत आहे त्यांच्याकडूनच डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घ्यावी. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्याप्रती माझे कर्तव्य आहे. डोळ्याची शस्त्रक्रिया करायची आहे. सरलाचे बोलणे ऐकून सून रागाने म्हणते, बघा, तुमची आई तिच्या पेन्शनचे पैशांचे प्रदर्शन करत आहे. तुम्ही तुमच्या आईचे वागणे पाहिले आहे का? तुझ्या आईचं धैर्य खूप वाढत आहे. मुलगा खुर्चीवरून उठून रागाने आईला म्हणतो, आई, तू काय मूर्खपणा करत आहेस? मी जर पेन्शनचे पैसे घेत असेल तर मी तुला माझ्यासोबतच ठेवणार. मी तुला दिवसातून 2 वेळेचं जेवण देतोय हे तुझ्या लक्षात येत नाही, पण तू मात्र तुझ्या पेन्शनचं प्रदर्शन करत आहेस आणि मी तुम्हाला माझ्यासोबत ठेवून खूप तडजोडी करत आहे. हा माझा तुमच्यावरचा उपकारच समजा. आपल्या वृद्ध आईला त्याच्यासोबतच सोडून जावे लागणार आहे या विचाराने सरलाजींना दुःख होते. जर तिच्या मुलाला फक्त तिला सांभाळूनच राहावे लागणार असेल तर ती कुठे जाणार? निराश होऊन ती आपल्या खोलीत परत जाते. सकाळचे 10 वाजले आहेत आणि तिला भूक लागली आहे, पण अनिच्छेने ती आपल्या सुनेला नाश्ता करायला सांगते. मला भूक लागली आहे, तू काय बनवलं आहेस? मलाही दे. आई, सकाळी तुला काही करायची गरज नाही. तू फक्त जेवायला बस. मला 10 कामं करायची आहेत. मला मुलांना शाळेत पाठवायचं आहे आणि दुपारचं जेवण बनवायचं आहे आणि नवऱ्याला कामावर पाठवायचं आहे. ही सगळी कामं झाल्यावरच मी तुला नाश्ता देईन. आणि तुला ऑफिसला जायचं आहे का? तू तर घरीच आहेस. जा जा, बाहेर जाऊन बस. माझ्यासमोर इथे बसू नका. आपल्या सुनेचे शब्द ऐकून सरलाजी घराबाहेरच्या ओठ्यावर येऊन बसल्या. त्या आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या वागण्याने अत्यंत नाराज होत्या. मला फक्त ही काळजी वाटते की तिचे हातपाय अजूनही हलतात. तिची दृष्टी थोडी धुसर आहे आणि ती स्वतःची कामे करू शकते. आणि ज्या दिवशी ती पूर्णपणे आंधळी होईल, माझी स्वतःची कामे करू शकणार नाही आणि माझी सून व मुलगा माझी कामे करतील की नाही हे मला माहीत नाही आणि आयुष्य किती काळ टिकेल हे सुद्धा मला माहीत नाही. मी हतबल आहे. सून असल्यामुळे ती आपल्या मुलांसोबत राहू शकत नाही. हा विचार मनात येतात सरलाजी द्विधा मनस्थितीत पडतात की आज एकीकडे मी माझ्या हातांनी माझी शारीरिक कामे करत आहे, तर दुसरीकडे सुनेला घरातील छोटी मोठी कामे, घरकामात मदत सुद्धा करते. पण माझ्या सुनेला आणि मुलाला माझं काहीच कळत नाही. ज्या दिवशी मी शारीरिकदृष्ट्या सुद्धा त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहीन त्या दिवशी माझं आयुष्य नरक होईल. मी नर्तकी नाही, मी आंधळी आहे. नाही नाही, मला आंधळी होऊन माझ्या सुनेवर आणि मुलावर अवलंबून राहायचं नाही. माझी एक सून आणि एक मुलगा माझे ऐकत नसतील तर काय झाले? मला अजून 5 मुलगे आहेत. मी त्यांनाच सांगेन की कोणीतरी माझ्या डोळ्यांची तपासणी करेल. तो नक्कीच ऑपरेशन करून घेईल. खरं तर सरला तिच्या धाकट्या मुलासोबत आणि सुनेसोबत गावात राहते. तिचे बाकीचे 5 मुले त्यांच्या कुटुंबासोबत शहरांमध्ये राहतात. त्यांची 5ही मुले सरकारी नोकरी करतात. 3 पोलीस आणि 2 रेल्वेत. सर्वात धाकटा मुलगा गावातील शेती सांभाळतो आणि दुकान चालवतो. त्यांना एक मुलगी आहे जिचे लग्न 5 वर्षापूर्वी झाले आहे.
आणि ती सासरच्या घरी आरामात राहत आहे. माहेरी वर्षातून 1-2-3 दिवसांसाठी येते. सरलाजी बाहेर बसल्या होत्या तेवढ्यात तिचा मुलगा फोनवर बोलत होता. दुकानाकडे जायला निघतो. सरला मध्येच थांबवून विचारते, बाळा फोनवर कोणाशी बोलतोयस? आई, मी नरेश भाऊशी बोलतोय. म्हणजे तू नरेशशी बोलतोयस? बाळा मलाही त्याच्याशी बोलू दे. मी त्याच्याशी खूप दिवसांपासून बोलले नाही. खोलीच्या दारात उभी असलेली सून ओरडते, आई, तो जेव्हाही घरातून बाहेर जाईल तेव्हा त्याच्या मागे जाऊ नकोस. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा मागून थांबवू नका. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे पण तुम्हाला समजतच नाही. ते निघताना तुम्ही त्यांना मागून थांबवता. तुम्ही म्हातारे आहात पण तुम्हाला काहीच कळत नाही. खूप विनवण्या केल्यानंतर धाकटा मुलगा फोन आईच्या हातात देतो. फोन हातात घेतल्यावर सरला जवळच्याच गावात राहणाऱ्या आपल्या 5व्या मुलाला नरेशला म्हणते, बाळा तू किती दिवसांपासून घरी आला नाहीस? कधी घरी येणार आहेस? आई, मी गेल्या महिन्यातच घरी आलो होतो. इतक्यात नाही. सांग तुझं काय काम आहे? मी आताच ड्युटीवर निघालो आहे. काही महत्वाचं काम असेल तर सांग, नाहीतर फोन ठेव. सरला म्हणते, बाळा फोन ठेवू नकोस. मी फक्त एवढंच सांगत होते की माझे डोळे खूप दुखत आहेत. डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून घे. मोतीबिंदू गेलाय आणि मला अद्दुक दिसतंय. आई, तू पुन्हा तेच तेच बोलत आहेस का? तुझ्याकडे बोलायला काही चांगलं नाही का? अशा सगळ्या गोष्टी करायला माझ्याकडे वेळ नाही. फोन ठेवा. असे म्हणून मुलगा फोन ठेवून देतो. सरलाजींनी मोठ्या आशेने आपल्या 5व्या मुलाशी फोनवर बोलल्या होत्या. पण हे ऐकताच त्याने फोन ठेवून दिला. तिला बाहेर बसून बराच वेळ झाला होता. डोळ्यातील अश्रू पुसत ती आत येऊन बसली. सुनबाई, तुमचं आणि तुमच्या मुलाचंही आतापर्यंत सगळं काम संपलं असेल. मी दुकानात जाऊन आले आहे आणि मुलं शाळेत गेली आहेत. कृपया मला आता काहीतरी खायला दे. आई, मी नाश्त्याला जे काही बनवलं होतं ते संपलं आहे. मी रात्रीचं जेवण बनवणार आहे. त्यानंतर सून आंघोळ करायला गेली. सरलाजींना खूप भूक लागली होती आणि काहीतरी खायला मिळेल काही पाहण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या, पण त्यांना काहीच सापडले नाही. ती शांतपणे परत येते आणि बाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली ओठ्यावर बसते. जवळच एक छोटे दुकान आहे. तिथे बसलेला एक मुलगा विचारतो, काय झालं काकू, तुम्ही नाश्ता केला नाही का? तुम्ही इतक्या पटकन बाहेर येऊन बसलात. सरला काहीच बोलत नाही आणि त्यांच्या लक्षात येतं की काकीचा नाश्ता अजून झालेला नाही. तो तिला दुकानातून आणलेलं बिस्किटाचं एक पाकिट देतो. बाळा, माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत, पण काही हरकत नाही काकू, काकांनी माझी खूप देणी आहे. मी तुला बिस्किटाचे एक पाकिट दिले तर मला काही फरक पडणार नाही. सरलाजी बिस्किट पाण्यात बुडवून खातात, पण त्यांच्या डोळ्यातील वेदनेमुळे त्या खूप त्रस्त आहेत आणि त्यांची सर्वात मोठी ही चिंता आहे की जर त्यांना पुन्हा डोळ्यांचा संसर्ग झाला तर त्यांना ते परत दिसेल की नाही. जर दृष्टी गेली तर म्हातारपण खूप त्रासदायक असेल. आंटी, तुम्ही तुमचे डोळे दुखतात, काय झाले? तुम्ही तुमच्या मुलाशी ऑपरेशन बद्दल बोललात का? मी मोनू भैयालाही सांगितले की जवळच्याच एका गावात शिबिर आहे, त्याला फक्त तिथे घेऊन जा म्हणजे ऑपरेशन सहज पार पडेल. हो बाळा, मी त्याच्याशी बोलले होते पण मोनू काहीच बोलला नाही आणि तू पुन्हा विचारात मग्न झाला. असं वाटतं की 2 महिन्यांपूर्वी जेव्हा माझा हात मोडला होता तेव्हा माझ्या सुनेला माझे कपडे धुवावे लागले होते. ती खूप चिडायची. आता माझा हात मोडल्यावर मी हातावरचं प्लास्टर काढले असले तरी बसून मला घरची कामं करायला किंवा तिचे कपडे धुवायला सांगत असे. प्लास्टर काढल्याबरोबर तिने कपडे धुणे थांबवले. हाताला वेदना होत असूनही माझी साडी धुणे किती अवघड होते हे फक्त मलाच माहीत आहे. माझे 2 मोठे मुले आता गावी परत येणार आहेत कारण त्यांच्या सासरच्या घरी लग्न आहे. माझ्या दोन्ही मोठ्या मुलांची लग्न एकाच घरात झाली आहेत आणि त्या सख्या बहिणी आहेत. जेव्हा त्या लग्नासाठी येतील तेव्हा मी माझे अनुभव त्यांना सांगू शकेन. मी डोळ्यांच्या ऑपरेशनबद्दल सांगेन. काही दिवसातच तिचा मोठा मुलगा आणि सून दोघेही घरी आले. मोठ्या सुनेने तिच्या जाऊला सांगितले, बघा मी 10,000 रुपयांचा लेंगा विकत घेतला. तो खूप सुंदर दिसतोय. हो, मी माझ्या नवऱ्याला हेही सांगितलं आहे की माझ्या भावाचं लग्न आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला सोन्याचे कानातले आणून देत नाही तोपर्यंत मी लग्नाला जाणार नाही. अगं, मी कशी नाही जाणार? चल, मी तुझ्यासाठी सोन्याचे कानातले आणते. आणि त्याच दिवशी माझ्या पतीने माझ्यासाठी 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले आणले. सुनबाईने जे सांगितलं ते ऐकून सरलाजींना खूप आनंद झाला, कारण त्यांच्या मुलांनी किती प्रगती केली आहे. त्यांच्या सुना किती छान कपडे घालत आहेत आणि सोन्याचे दागिने घालत आहेत असा विचार त्यांच्या मनात आला. जर मी माझे छंद जोपासू शकले नाही पण माझी मुले त्यांचे छंद जोपासत आहेत. जेव्हा माझी मुले लहान होती तेव्हा माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या होत्या की स्वतःसाठी एक साडी विकत घेणेही अवघड होते. मला 10 वेळा विचार करावा लागला. आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि घरात फक्त माझे पतीच कमावत असल्यामुळे घराचा सगळा खर्च त्यांच्या पगारातूनच भागत होता. माझ्या नवऱ्याने माझ्या आई वडिलांची आणि वैद्यकीय खर्चाची जबाबदारी उचलली
आणि मग 6-7 मुलांना शिकवणं सोपं नसतं. त्यामुळे इतक्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. मला माझी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण देवाच्या कृपेने आज माझी 5ही मुले भरपूर पैसे कमवत आहेत, उत्तम प्रगती करत आहेत आणि त्यांना कशाचीही कमतरता नाही. सर्वजण बसून जेवण करत असताना सरलाजी येतात आणि आपल्या 2 मोठ्या मुलांना म्हणतात, मुला, यावेळी मी सुद्धा तुझ्यासोबत शहरात येईन. हे ऐकून मुले आणि सुना दोघेही शांत होतात, जणू काही त्यांना साप चावला आहे. अशा थाटात ते निघून जातात. पण गावात राहणाऱ्या मुलाला हे ऐकून खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, आई तिच्या मोठ्या भावासोबत जाणार हे चांगलं झालं. म्हणजे तिथे तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होऊ शकेल. ती सुद्धा ऑपरेशन करून घेईल आणि मला काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तो म्हणतो, ठीक आहे आई, भावासोबत शहरात जा आणि तिथे तुझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घे. कारण माझा भाऊ मोठ्या शहरात राहतो, तिथले डॉक्टर उत्कृष्ट आहेत आणि तुमची डोळ्यांची शस्त्रक्रिया सहज होईल. तेवढ्यातच मोठी वहिनी रागाने म्हणाली, आपण आईला सोबत का घेऊन जायचं? तुम्ही आईची सगळी पेन्शन ठेवता, मग आम्ही तिच्या डोळ्याचं ऑपरेशन का करावं? हो हो दीदी, तुमचं बरोबर आहे. भाऊजी, तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायला हवं. आम्ही त्यांच्यावर काहीही पैसे खर्च करणार नाही. आणि तसेही वडिलांच्या निधनानंतर आम्ही 5 भावांनी ठरवले होते की ज्या मुलाला वडिलांचे निवृत्ती वेतन मिळेल त्याला आईला पैसे द्यावे लागतील. शस्त्रक्रियेची जबाबदारीही तोच उचलेल. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की तुम्हाला जी काही पेन्शन मिळेल ती तुम्ही आम्हाला द्या आणि त्यानंतरच आम्ही शस्त्रक्रिया करू. धाकटा मुलगा आणि सून यासाठी तयार नाहीत, म्हणतात, नाही नाही, आम्ही पेन्शनचे पैसे वापरू शकत नाही. आम्ही तुम्हाला पेन्शनचे पैसे का देऊ? तुमच्याकडे आधीच चांगल्या नोकऱ्या आहेत आणि चांगला पगार मिळतो. पेन्शनचे पैसे आम्ही आमच्याकडेच ठेवू. दोन्ही मुलांचेही म्हणणे स्पष्ट होते. ते नकार देतात आणि म्हणतात की तुम्हाला ऑपरेशन करून घ्यावेच लागेल, आम्ही तुम्हाला घेऊन जाणार नाही. सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून सरलाच्या मनात दुःख दाटून येते. मुले लहान असताना तिने आपले संपूर्ण आयुष्य त्यांना शिक्षण देण्यासाठी समर्पित केले होते. आम्हाला वाटलं होतं की आमची मुलं मोठी झाल्यावर आमची काळजी घेतील. पण इथे कोणाकडेही पैशाची कमतरता नसतानाही अगदी लहान सहान जबाबदाऱ्या सुद्धा एकमेकांवर ढकलल्या जात आहेत. आश्चर्यकारक किंवा पराभवाचा डावपणा जेव्हा त्यांच्या आईचा प्रश्न येतो तेव्हा सगळे सदबल होतात. सून आणि मुलगा यावरून आपापसात भांडू लागतात आणि सरलाजी जेवण न करताच अंगणातून निघून जातात. ती तिच्या खोलीत परत आली आणि नवऱ्याच्या फोटोसमोर बराच वेळ जोरजोरात रडली. तुम्ही गेल्यानंतर मला अशा दिवसाला सामोरे जावे लागेल मला कल्पनाही नव्हती. पण एकही मुलगा किंवा सून आपल्या आईबद्दल कणभरही सहानुभूती दाखवत नाही. आई, तुम्ही जेवला नाहीत, कृपया जेवा, असंही ते म्हणत नाहीत. सगळे आपापल्या बघतात, शांतपणे आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपतात आणि सकाळी ते शहराकडे निघतात. सरलाजींनी मोठ्या आशेने आपल्या मुलांकडे ऑपरेशनसाठी बोलल्या, पण मुलांनी मात्र सगळी आशा सोडून दिली होती. त्यांचे नाते तुटले आणि ते आपापल्या बायकांसोबत शहरात निघून गेले. एके दिवशी सरलाजी आपल्या सुनेला सांगतात, सुनबाई, आय ड्रॉपची ट्यूब स्टॉक बाहेर गेली आहे, कृपया ती परत मागवा. काय आई? तिने विचारले. मी फक्त 4 दिवसांपूर्वीच ऑर्डर केली होती आणि ते संपलं. तुम्हाला रोज डोळ्यात घालायची काय गरज आहे? 1 दिवसाआड घाला सुनबाई. मी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणेच करते. आणि बाहेर कट्ट्यावर बसून सरला म्हणाली, आता तिला आणखी 2 मुले आहेत ज्यांच्याशी तिला तिच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल चर्चा करायची आहे. पण जेव्हा ती तिच्या 2 मुलांना फोन करते तेव्हा त्यांना आधीच माहीत असतं की त्यांच्या आईला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची गरज आहे आणि सगळ्यांनी नकार दिल्यामुळे ती ऑपरेशन बद्दल नक्कीच फोन करेल. म्हणूनच तो फोन उचलत नाही. 6 मुले आपल्या वृद्ध आईकडे कसे दुर्लक्ष करत आहेत हे सरलाला आपल्या मुलाचे आणि सुनेचे वागणे चांगलेच ठाऊक आहे. माझ्या 5 सुना आणि मुले हा विषय टाळत आहेत. डोळ्यातील लहानशा मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मला 5 मुलांची मनधरणी करावी लागते. तरीही माझी मुलगी आणि सून अजूनही माझ्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून घ्यायला तयार नाहीत. संपूर्ण जग मुलाच्या जन्माचा कसा उत्सव साजरा करते आणि मुलगे जन्माला आले तर ते म्हातारपणी आमची काळजी घेतील या विचाराने सरलाजी रात्रभर रडल्या. मी तुझी काळजी घेतली तर काय होईल यासाठी का आपण मुलांना जन्म देतो, जे आपल्याकडून सर्व काही घेतात, पण जेव्हा आपली काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा ते सर्व आपल्या आईला ओझे समजून एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न करतात. मग झटकून टाकतो. सरलाजी रात्रभर झोपत नाहीत, पण त्यांना हे समजले आहे की ते आपले आयुष्य एका असह्य स्त्री म्हणून घालवणार नाहीत. म्हातारपण कोणी पाहिलेले नाही. देवाने तिला किती आयुष्य दिले आहे कोणालाच माहीत नाही. खरे तर आता पतीच्या निधनानंतर तिला दीर्घायुष्य नको आहे.
तिने शांतपणे देवाकडे जावे तिची इच्छा आहे, पण तिला हेही माहीत आहे की देवापुढे कोणीही टिकू शकत नाही. त्याने तिला जोपर्यंत आयुष्य दिलं आहे तोपर्यंतच तिला जगायचं आहे. पण आता ती कोणाला तरी आपले जीवन जगण्याची विनवणी करत आहे. ती जगणार नाही, ती आपले म्हातारपण स्वाभिमानाने घालवेल असा विचार करून ती निर्णय घेते आणि सकाळी उठल्याबरोबर सुनेच्या फोनवरून आपल्या मुलीला फोन करते. आई, आता तुझे इथे कोणी नाही, कोणता सण किंवा उन्हाळ्याची सुट्टी सुद्धा नाही. तू पटकन माझ्याकडे ये. आत्ताच्या आत्ता तुला माहीत आहेच की माझ्या मुलीच्या येण्याने घर खर्च किती वाढतो आणि तसेही तुझ्याशी अत्यंत वाईट वागणूक दिल्या जात आहे. आम्ही तुझ्यावर खूप खर्च करत आहोत. तुला दिवसातून 2 वेळचे जेवण देत आहोत आणि तुझा वैद्यकीय खर्चही उचलत आहोत. सुनबाई, मी माझ्या मुलीला माझ्या मर्जीने कधीच घरी बोलवू शकत नाही का? हे घर तुझ्या आधी माझं होतं. मी या घरात 50 वर्ष राहत आहे, त्यामुळे या घराशी माझे नाते खूप जुने आहे. तुम्ही तर काही वर्षांपूर्वीच या घरात राहायला आलात आणि मला माझ्या मुलीला घरी बोलवण्यासाठी कोणाला तरी सांगावे लागले असे काही नाही. काही कारणास्तव सरलाच्या सुनेला वाटत होते की ती बदलली आहे आणि हो, तिने स्वतःला बदलायचे ठरवले होते. मी माझा मार्ग बदलला तेव्हा तिची मुलगी येऊन म्हणते, आई काय झालं की तुम्ही मला इतक्या लवकर बोलवलं? सगळं ठीक आहे ना? हो मुली, सगळं ठीक आहे आणि जे काही आता ठीक नसेल तेही ठीक होईल. सगळं ठीक होईल आई, तू काय म्हणत आहेस ते मला कळत नाही. काही नाही बाळा, उद्या माझ्यासोबत शहरात चल, मला काही काम आहे. सरलाजींना वाटतं की जर मी माझ्या मुलीसोबत शहरात गेले मला शहरातून सुटका करून घेता येणार नाही. सुनबाई, आम्हाला आमच्या मुलाला काहीतरी सांगायचं आहे, नाहीतर तो आम्हाला जाऊ देणार नाही. म्हणून ती म्हणते, सुनबाई मी आज माझ्या मुलीसोबत शहरात जात आहे. खरं तर ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला जात आहे. ते खूप चांगले डॉक्टर आहेत. मी त्यांना भेटून परत येईन. हे ऐकून मुलगा आणि सून खूप आनंदित झाले आणि म्हणाले, बरं झालं, आईचं ऑपरेशन होणार आहे. तिची मुलगी तिची व्यवस्था करेल. ती तिच्या मुलीसोबत जात आहे, त्यामुळे ती सर्व खर्चाची काळजी घेईल. मला काही खर्च करण्याची गरज नाही. शहरात पोहोचताच आतापर्यंत शांत असलेली मुलगी तिच्या आईला विचारते, आता सांग ना आई, तू मला शहरात का आणलंस? बाळा, बँकेत मला काही महत्वाचं काम आहे. पण आई, तू म्हणाली होतीस की तुला हॉस्पिटलला जायचं आहे. मग बँकेत जाऊन काय उपयोग? ते तुझ्या वडिलांच्या पेन्शनचे पैसे आहेत. अगं, मी ते स्वतःच काढून माझ्याकडे ठेवीन, मी ते कोणाला देणार नाही. पण आई, जर माझ्या भावाला आणि वहिनीला कळलं की मी तुझ्याकडून बँकेतून पेन्शन काढलं आहे तर तो मला असं काहीतरी म्हणायला लागेल की कदाचित मला माझ्या आईच्या पेन्शनचा लोभ आहे. पण तसं नाहीये. तू का काळजी करतेस बाळा? मी सांगेन तसे करा, कारण मी शिकलेली नाही आणि मला बँकेची कागदपत्रे वाचता किंवा समजत नाहीत. म्हणून कृपया मला सर्व काही समजावून सांगा. मी सांगेन तसे करा. हे असेच करत राहा. माझ्यासाठी एक वेगळे खाते उघडा, जेणेकरून माझ्या पतीची पेन्शन त्यात जमा करता येईल. मी यापुढे माझ्या पतीच्या पेन्शनचे पैसे माझ्या सोनेला किंवा मुलाला देणार नाही. मी माझ्या 5ही मुलांना भेटले आहे. ते माझं ऐकत नाही आणि मला एकही पैसा देत नाही. त्याने मला प्रत्येक पैशासाठी हात कापायला लावला आहे. तो स्वतःसाठी पाहिजे तितका खर्च करतो, पण मला लागणारे पैसे तो खर्चच करत नाही. तुला माहित आहे का, किती गेल्या काही दिवसांपासून मला डोळ्यांचा त्रास होत आहे. मला नीट दिसतही नाही. डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करायला सांगितली आहे, पण तुमच्यापैकी कोणीही भाऊ बहीण डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घ्यायला तयार नाहीत. मी ते करायला तयार नाही. मला आता कोणाची गरज नाही. मी माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया स्वतःच करून घेईन. सीमा तिच्या आईच्या नावाने एक वेगळे बँक खाते उघडते आणि सर्व औपचारिकता पूर्ण करते. बँकवाला असेही म्हणतो, आई काळजी करू नका, पुढच्या महिन्यापासून सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आणि हो आई, या महिन्याचे निवृत्ती वेतन सुद्धा तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आज या महिन्याची 2 तारीख आहे आणि तुमचा मुलगा अजून पैसे काढायला आलेला नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे काढू शकता. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. मला मिळालेले सर्व पैसे काढून मला दे. आपली 2.5 लाख रुपयांची पेन्शन घेऊन सरला आणि तिची मुलगी नेत्रतज्ञांकडे जातात. ती डॉक्टरकडे जाते, जिथे डॉक्टर म्हणतात, ताई कृपया उद्या या. आम्ही तुमच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणार आहोत. तुम्ही इतक्या वेदना कशा सहन करत होतात हे मला कळत नाही. यानंतर सरला आपल्या मुलीसोबत गावी परत येते. वाटेत सरला आपल्या मुलीला तिच्या सुनेच्या आणि मुलांच्या वागणुकीबद्दल आणि ते तिला कसे वागवतात याबद्दलही सांगते. हे ऐकून सीमाला खूप राग येतो, कारण आतापर्यंत तिला वाटत होते की तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची खूप चांगली काळजी घेत होते आणि मग तिची आई सुद्धा कशाची कमतरता आहे. वडिलांनी इतकं छान घर बांधलं आहे आणि त्यांना पेन्शन सुद्धा मिळते.
भावाच्या मनात त्यांच्याबद्दल नक्कीच खूप आदर असणार, पण इथली परिस्थिती वेगळी आहे. ती घरी पोहोचल्यावर तिचा मुलगा आणि सून दोघेही म्हणतात, डॉक्टर भेटायला इतका वेळ लागतोय, माझा पूर्ण दिवस वाया गेला. आणि डॉक्टर काय म्हणाले असं सरला सांगतात, उद्या परत या, आम्ही तुमचं ऑपरेशन करून देऊ. पण आई, माझ्याकडे तुमच्यासोबत यायला वेळ नाही, तुम्हाला कोणासोबत जायचं आहे हे तुम्हीच ठरवा. सीमा रागाने म्हणाली, दादा काळजी करू नकोस, मी आई सोबत जाते, तू घरी आरामात बस. बसायचं म्हणजे काय? काही नाही दादा, असं म्हणून सीमा तिच्या आईसोबत खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सीमा तिला घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी सीमा सरलाला शहरात घेऊन गेली आणि एका चांगल्या डॉक्टरकडून तिच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. एका आठवड्याच्या आत ती गावात परत आली. त्या एका आठवड्यात तिच्या एका मुलाने किंवा बहिणीने काही पाहिलेही नव्हते. मुलाला किंवा सुनेला रुग्णालयात जाऊन आईला भेटणे आवश्यक वाटले नाहीये. त्यांनी फक्त तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी औपचारिक फोन केला. शस्त्रक्रियेचे पैसे देण्याची तसदी सुद्धा कोणी घेतली नाही. ऑपरेशनसाठी पैसे कुठून आले असे त्यांनी विचारले. सीमाने पैसे उधळून दिले आहेत असे सर्व भावांना वाटत असल्यामुळे सीमा काहीतरी सांगेल या भीतीने ते जास्त बोलले नाहीत. त्याने ऑपरेशनचे पैसे मागितले नाहीत, म्हणूनच त्यांनी केवळ औपचारिकता म्हणून मला फोन केला आणि नंतर फोन ठेवून दिला. दरम्यान जेव्हा त्यांचा गावातला मुलगा पेन्शन काढायला गेला तेव्हा त्याला कळले की त्याच्या अकाउंटवर पैसे नव्हते. रेकॉर्डवर त्याच्या आईने पैसे काढण्याचे दाखवत होते. त्यामुळे त्याला धक्का बसला. आपल्या आईने पेन्शन काढण्याचे धाडस कसे केले या विचाराने तो संतापला होता. तिला येऊ द्या, मग मी तिला जाब विचारीन. तो म्हणाला, मला एका आठवड्याच्या आत सरलाची आपल्या मुलीसोबत गावी परत आली. सीमाने तिच्या आईसाठी शहरातून भरपूर खाद्यपदार्थही आणले होते. त्यात भरपूर फळे, सुकामेवा आणि गाईचे तूप यांचा समावेश होता. आणि तिची सून आणि मुलगा यांना तिने प्रथम स्थान दिले. तो संतापलेला होता आणि आईची वाट पाहत होता. आई फळांनी भरलेली पिशवी पाहताच तिच्या सुनेने ती पिशवी पालथी घालून ओरडली, इथे बघितलंस का, पेन्शनच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. बघा, ही सगळी फळं आणि कदाचित तुमच्या वृद्ध आईने स्वतःसाठी आणली असतील. कोण जाणे त्या म्हातारपणी किती फळं खातील आणि म्हातारपणी ती काय करणार, सुकामेवा खात. तिचे पाय कबरीत लटकत आहेत तरीही तिने सुकामेवा आणला आहे. जणू काही तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या समोर आहे. भाऊजाईचे शब्द ऐकून सीमाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ती रागाने म्हणाली, वहिनी, म्हातारपणी पण खाणं पिणं बंद करावं असं कोणी सांगितलं? म्हातारपणी आपल्याला जास्त पौष्टिक अन्न खाण्याची गरज असते, जेणेकरून आपल्या शरीरातील पाणी टिकून राहील. जर ते आजारी पडले तर त्यामुळे मुलासुनांवरील कामाचा भार वाढतो. वृद्धांना योग्य वेळी त्यांच्या घरी नेऊन निरोगी ठेवण्याचे उत्तम. आणि जर आई आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काळजी घेत असेल तर जर तिने सामान आणले असेल तर तुम्हाला त्याचा त्रास का होतोय? ती तुमच्याकडे पैसे मागायला आली नाही. तिने हे सर्व तिच्या वडिलांच्या पेन्शनच्या पैशातून विकत घेतले आहे आणि मी त्या पैशाने माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया सुद्धा करून घेतली. आई, तू तुझ्या पेन्शनच्या पैशातून ऑपरेशन करून घेतलंस का? मला वाटलं सीमाने त्याचे पैसे भरले होते. सरलाजी म्हणतात, बाळा, तू मालमत्ता ठेवावी आणि सीमाने ऑपरेशनचे पैसे का भरावेत? हा कसला नाही. आई, तुम्ही पेन्शनचे पैसे कसे काढले? तुमची हिंमतच कशी झाली? का बाळा, माझ्या पतीच्या मालमत्तेवर माझाही हक्क आहे आणि मी तोच हक्क वापरून पैसे काढले. पेन्शनवर पहिला हक्क त्यांच्या पत्नीचा आहे, त्यांच्या मुलाचा किंवा सुनेचा नाही. आणि तुम्ही मला पेन्शनचे पैसे काढण्यापासून रोखू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुम्हाला मदतीची गरज लागेल तेव्हा तुमची मुलगी नाही तर तुमची मुले आणि सूनच तुमचे उपयोगी पडतील. बाळा, माझ्या उपयोगी कोण पडले हे तर स्पष्टच आहे. मी तुमच्याकडे विनवण्या करत आले आहे, पण माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया कोणीही केलेली नाही. माझ्या मुलीने मला मदत केली आहे, त्यामुळे माझ्या म्हातारपणी तुमचा मला काय उपयोग होणार? मुलगा ओरडतो, मला सगळं कळतंय. तुम्ही दोघी, आई आणि मुलगी, माझ्या पेन्शनचे पैसे हडप करू पाहताय. माझ्या घरातून चालते व्हा. तू तुझ्या मुलीच्या घरी जा. हिंमत गोळा करून सरला मुलाच्या गालावर एक चापट मारते आणि म्हणते, कोण काय करत आहे मला स्पष्ट दिसत आहे. माझं स्वतःचं घर असताना मी माझ्या मुलीच्या घरी का जात राहू? आणि तुमचं घर असं कसं झालं? हे घर माझ्या नवऱ्याचं आहे, त्यांनी ते बांधलं आहे. हे घर माझं आहे आणि पेन्शनचे पैसेही माझेच आहेत. आता तुम्ही माझ्या घरातून चालता व्हा. मी तुला माझ्या घरात ठेवणार नाही. आता माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे आणि मला आता अधिक चांगलं दिसतं. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. मला तुमच्यासारख्या नालायक मुलगा आणि सून नको आहेत. आईची वृत्ती पाहून सुनेच्या आणि मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. आई, तुझ्या इतर मुलांना सांग की घर आणि जमीन विभागली जाईल. मी तसे करणारच आहे. घाबरून धाकटा मुलगा आपल्या 5 भावांना फोन करतो
आणि त्यांना पेन्शन तसेच घर आणि जमीनच्या वाटणीबद्दल सर्व काही सांगतो. आईला तिच्या पेन्शनची काळजी वाटत असेल तर जमीन ही मुलीच्या नावावर केली जाईल या भीतीने उरलेले 5 मुले आपल्या पत्नीसह परत गावात परत आले. सरलाजींची इच्छा होती की त्यांच्या 5 सुना आणि मुलांनी एका अंगणात एकत्र जमावे, तरच ते आपल्या भविष्यातील निर्णय सांगू शकेल. ते आल्याबरोबर सून आणि मुलगा, आई तुमच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया कशी झाली, आता तुम्ही ठीक आहात ना, असंही विचारत नाही. असं विजयने एका ट्विटमध्ये म्हटलं. हो, वेदना नाहीये. उलट तो ओरडू लागला, आई तुम्ही बरोबर केलं नाही. सरला हसत म्हणाली, वा बाळा, मी तुला सारखे फोन करत होते. मग वेळ तरी कुणाला आहे. माझा गावात येण्याचा काहीच इरादा नव्हता, पण पैशांचा किंवा जमिनीचा विषय निघताच मी घाईघाईने परत आलो. माझ्या म्हाताऱ्या आईसाठी कोणाकडे 2 दिवस शिल्लक नव्हते. मग तुम्हाला आता वेळ कुठून मिळाला. आईचं बोलणं ऐकून 5ही सुना आणि मुलं शांत झाले. मग सरलाजी त्या 2 मुलांना म्हणाल्या, ज्यांनी फोन उचलला नव्हता, तुम्ही दोघांनी माझा फोन का उचलला नाही. शरीर वेदनाने भरलेले आहे. जमीन आणि घराच्या वाटणीबद्दल ऐकून तू धावत आलास. तुला लाज वाटत नाही का. तुझ्यासारख्या नालायक मुलांऐवजी देवाने मला 6 मुली दिल्या असत्या तर बरं झालं असतं. आई, तू बकवास करतेस आणि जमीन वाटून घेण्याची कल्पना तुला कुठून सुचली. तुझं बरोबर आहे बाळा. सुरुवातीला तरी मी पेन्शन घेण्याचा विचार केला नव्हता. मला वाटलं मला 6 मुली आहेत, मग मी काळजी का करावी. माझी मुलगी आणि सुना मला गरजेच्या वेळी पैसे द्यायचे, पण मी पाहिलं आहे की जेव्हा मला गरज होती तेव्हा रुग्णालयात कोणीही आलं नाही, मला भेटायला सुद्धा आलं नाही. म्हणूनच आता पेन्शनच्या पैशाबाबत मला या घरातला माझा 7वा वाटा हवा आहे. आई, तूच या घराचा आणि जमिनीचा 7वा वाटा आहेस. तुम्ही त्याचं काय करणार. मी ते गरिबांना दान करेन किंवा एखाद्या आश्रमाला देईन, पण मी माझा वाटा तुम्हाला, माझ्या सुना आणि मुलांना देणार नाही. जोपर्यंत मी त्या पैशांवर जगत आहे तोपर्यंत मी ते तुम्हाला देणार नाही. तुम्ही तुमचं म्हातारपण तिथेच घालवाल. आई, तुमची पेन्शन तुमच्यासाठी पुरेशी आहे. मग तुम्हाला जमीन आणि घर कशाला हवंय. कारण मला माझ्या वाट्याचा एक तुकडा सुद्धा तुम्हाला द्यायचा नाही. मी ते रस्त्यावरच्या भिकाऱ्याला दिली तरी चालेल, पण ज्याला गरज असेल त्याला देईन. जो माझी सेवा करेल त्याला मी देईन, पण माझा वाटा मी फुकट देणार नाही. आणि शेवटी सरलाजी आपले घर आणि जमीन परत करतील. ती रकमेचा 7वा भाग घेते आणि आता तिला पैशाची किंवा इतर कशाची कमतरता भासत नाही. तर मला सांगा, तुमच्यापैकी कोण माझी सेवा करण्यास तयार आहे. जो कोणी तयार असेल, मी तुम्हाला माझ्या पेन्शनपैकी अर्धी रक्कम देईन. सर्व मुलगे म्हणतात, आई कृपया आमच्यासोबत शहरात चल. 2 मोठे मुलगे म्हणतात, आमच्यासोबत ये. आम्ही दोघे भाऊ जवळच राहतो. कालपर्यंत मुलगा आणि सून आपल्या वृद्धाईला ओझे समजून ते एकमेकांना ढकलत होते आणि तिला टाळत होते. आज तेच लोक पैशाच्या लोभापायी आपल्या आईसोबत घेऊन जाण्यासाठी भांडत आहेत. आणि हळूहळू त्यांनी आपल्या आईला मोठ्या सुखसोयीत ठेवण्यास सुरुवात केली आणि तिची काळजी घेऊ लागले. आता सरलाजींनी घर, जमीन आणि पेन्शनबद्दल आपला वाटा स्वतःच्या हातात ठेवला आणि आपल्या मुलावर आणि सुनेवर फक्त गरजेपुरताच वाटा खर्च करायची आणि बाकीचे स्वतःसाठी ठेवायची. म्हणून मित्रांनो, जर तिचा मुलगा आणि सून तिच्या म्हातारपणी तिची काळजी घेत नसतील तर वृद्ध व्यक्तीने स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःच पावले उचलली पाहिजेत. कारण जिथे सरळ बोटाने तूप काढता येत नाही तिथे बोट वाकवावेच लागते. आणि जेव्हा आम्ही आमचे सर्वस्व आमच्या मुलांना दिले तेव्हा सरलाजींनी तेच केले. आपण त्यांच्यावर अवलंबून राहतो आणि नंतर आपल्याला आपल्याच पैशांसाठी भीक मागावी लागते. म्हणून जर आपल्या मुलांनी आपल्याला आपलेच पैसे देऊन उपकार केले तर म्हातारपणी आपले पैसे आपल्याजवळच ठेवणे चांगले. जर आपण अर्धे मुलांना दिले तर चालेल, पण स्वतःसाठी नेहमी काहीतरी ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.